काय चर्चा चालू आहे? गावात चर्चा चालू आहे की मसाई देवीच्या पूजेचा मान तो आबा घ्यायचा म्हणतोय. अरे काय सांगतो? गावात चर्चा चालू आहे जोरात. अरे जो तात्याराव असताना तो पूजेचा मान काय घेतोय बघून घेतो मी त्याला. रामभाऊ आता तुम्ही बघायचंच तो कसा तात्याराव इथं असताना तात्यारावच्या ताब्यात सारं गाव आहे आणि तो कसा याचा मान घेतोय ती मी बघणारच आहे. तुझी गाठ माझ्याशी आता त्याला नाही जर पायाखाली चिरडला तर नावाचा तात्याराव नाही सांगत. आई मसाई दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा पण मान मलाच मिळाला पाहिजे. मसाईच्या नावानं चांग भलं, मसाईच्या नावानं चांग भलं. आबाजी तात्याला येऊ दे त्याला. रामभाऊ हे जे दिसते ना हे सर्व काम हे काम आहे हे पूर्ण आपल्या फंडातून काम केलेलं आहे. कुठला तो आबा मला पूजेचा मान पाहिजे असं म्हणणारा चला ना बघू. इसकी सजा मिलेगी. आई मसाई सालाबादप्रमाणे या वर्षी माझाच मान आहे. अरे गावात चर्चा चालल्या की ह्या वर्षीचा पालखीचा मान घेणार. अरे आबा गावामध्ये काय चर्चा चालू आहे? ह्या वर्षीचा पालखीचा मान तू घेणार. अरे हे 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 जे दिसत ना हे वैभव हे मी तयार केले आणि या वर्षीचा पालखीचा मान तू घेतो असं म्हणतोस. अरे गाठ माझ्याशी आहे. तात्या पैशाची खमट सोड आणि ह्या पालखीच्या मानाचं काय घेऊन बसलायस? माझा गावच ठरवल तो मान कुणाचा येतो. ही भाषा बंद कर. गाठ माझ्याशी आहे. कसा तू पूजेचा मान घेतोस ती बघतो. अरे चल. आबासाहेब पेपर. रंगा आबासाहेब कसला विचार करताय? विचार करतोय मी तात्याचा काटा काढायचा डोक्यात. कशाला विचार करताय आबा त्या तात्याचा? एवढं गाव पाठीशी असताना आपल्या त्याचा काट्यानं काटाच काढूया. रंगा काट्याला काटा तर त्याचा काढायचाच. आणि या गणेश चतुर्थीजवळ बघतो त्या तात्याला आई त्याला माझ्या पायाखाली चिरडला तर नावाचा आबाजी नाही मी. गणेश चतुर्थी म्हणजे काय? काय डोक्यात चाललंय काय आबासाहेब तुमच्या? अरे रंगा गणेश चतुर्थी म्हणजे गावातल्या ग्रामपंचायत मधून मला फोन आला होता ग्रामसेवकाचा. एक गाव एक गणपती करण्यासाठी विषय चालू आहे. तेव्हा एक गाव एक गणपतीसाठी आपण त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. बघू काय काय होतंय. नाही आबासाहेब मला ऐकाय मिळालं असं की तात्या प्रत्येक मंडळाचा गणपती बसवणार आहे. होय रंगा आलंय माझ्या कानावर. आणि तात्याचा डाव मी साधू देणार नाही. अरे गावाचा विश्वास आहे माझ्यावर आणि त्या गावाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि एक गाव एक गणपतीच होणार. हव्वा कोणाची र हव्वा आपलीच र फक्त आपलीच. नमस्कार करतो आबा. आबा काय चाललंय? काय नाही त्या तात्याच्या कालच्या समाचारावर चर्चा चालू आहे माझ्या रंगाची. कोणता समाचार? काल तो म्हणत होता ना मानापानाचं काहीतरी म्हणत होता त्याच्यावर जरा चर्चा चालू आहे. तात्या तात्याला नाही कोरल्याचं पाणी पाजवलं तर नावाचा संग्राम नाही. संग्राम मला तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. काटा तर काढायचाच पण ह्या गणेश चतुर्थीलाच काढायचा. वय आबा तुम्ही फक्त मला एकदा शब्द टाका नाही त्या दोघांनी पायाखाली लोळलो तर तुमचा संग्राम नाही मी. ही काय संग्रामराव बघितलंच काय रंगा माझे चारी पण वाघ कसा आहेत. करले का धुरळा
दादानं आम्हाला सगळं सांगितलंय त्या तात्याला लोळवतो चौकातच आपल्या. बघाच तुम्ही. आबा त्या पावटीच्या तात्याची जिरवणारच. काय हो अहो मसाल्याची तात्यांची आणि आबांची विनंती भांडण झाली. काय सांगताय बर कशाबद्दल? एक गाव एक गणपती व्हायबद्दल. एक गाव हे गणपती झालंच पाहिजे मग काय ऐकणं झाले तुम्ही? काय नाही करायचं सांगूया की आपण करायचं. हा शिवायचा माझा काय गावात बातमी काय कानामध्ये काय तुमच्या गावातली बातमी कानामध्ये आली काय त्या आबाची तात्याची भांडण मसाईकडे संकट काढलाय नाव दिलाय की नाही. बघूया आता काय काय होतं बघूया. दुकानचं उद्घाटनला कुठे बोललेलं नाही रे. नाही ते काय झालं माहिती आहे काय, गर्दी होत्या कोरोनामुळे जास्त गर्दी करायला नाही, थोडक्यात असं केलं. आता गणपती जवळ आल्यात, एक गाव एक गणपती झाला पाहिजे. होय सगळ्यांनी आता चौकासुद्धी म्हणतात असे सगळे प्रौढ लोक वगैरे सगळे बाकीची म्हणतात एक गाव गणपती झालं, सोशल डिस्टन्स पाळायचं म्हटलं तर एक गाव गणपती झालेलं चांगलं आहे. नमस्कार. या नमस्कार नमस्कार. दोघे खूपच रागात दिसताय. काय नेमकं वादाचं कारण आहे? बोला आबासाहेब, काय तुमचं म्हणणं आहे? सरपंच साहेब, माझं मत आहे एक गाव एक गणपती व्हावं, म्हणून मला ग्रामपंचायतीला सपोर्ट द्यायचा. बरं ठीक आहे. आता साहेब बोला तुमचं काय मत आहे? आमचं मत काय, आमचा नेहमीचा गणपती मानाचा आणि तो मानाचा गणपती आमचा बसणारच. ह्याच्याबद्दल काही वाद नाही. काय पण होते मान्य नाही. हे बघा, आता कोणत्याही विषयावरती वाद करून बांधणं करून कोणताही विषय मिळत नाही. आपण याच्यावरती शांततेने कोणता तरी तोडगा काढू. बोला ग्रामसेवक साहेब, आपल्याला या वादावरती कसा तोडगा काढता येईल? तोडगा तर काढता येईल बघा. तात्यासाहेब बाबासाहेब शांततेनं तरुण मंडळांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून आपल्याला यातून तोडगा काढता येईल. नक्कीच तोडगा निघेल. आपण यावर विचार करूया. चालेल चालेल चालेल. 100% आपल्याला आता ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती तोडगा काढावा लागेल आणि जो काही निर्णय आपल्याला मतदानाच्या ह्याच्यातून येईल, जो काही निर्णय होईल तो आपल्याला दोन्ही बाजूंना मान्य करावा आलाय मोठा एक गाव एक गणपती करणारा. आम्हाला अजिबात मान्य नाही. तात्या, जे काही लोकशाही मार्गाने चाललंय ते लोकशाही मार्गानेच चाललं पाहिजे. आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मतदानच होऊ दे. तात्यासाहेब आणि आबासाहेब, या गावातील शांतता आणि सुव्यवस्था याला बाधा येईल असं कोणतेही वर्तन कुणाकडून आम्हाला अपेक्षित नाही. आणि आताच ग्रामसेवक साहेबांनी जो काही निर्णय सांगितलाय, मतदानाच्या माध्यमातून जो काही निकाल येईल तो दोन्ही पार्ट्यांना मान्य करावाच लागेल. 100% आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्या तर मंडळी, लवकरात लवकर आपण मतदानाची प्रक्रिया पूर्ण करू आणि आजची सभा आपण इथे सांगू. शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. तात्या विजय आपला
तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल पावरफुल. हॅलो, कोरली ग्रामस्थांनी इथे लक्ष द्या. एक गाव एक गणपती या संकल्पनेसाठी जो आपण मतदान घेतले, ओके, त्याचा आताच निकाल माझ्या हाती आलेला आहे. जसं आई मासळीच्या कृपेनं वसलेलं कोरले गाव, तिथं भांडणाची प्रथा बिलकुल नाही आणि लोकशाही पद्धतीनं जो आपण इथं मतदान घेतलेलं आहे त्याचा निकाल मी आता जाहीर करते. तर कोरले गावाची लोकसंख्या पाहता जसं लोकशाही पद्धतीने आपण ज्यावेळी मतदान घेतलं आणि त्यातून सर्वांनी हा निकाल ऍक्सेप्ट करणार आहे, तर या मतदानासाठी गावातील जवळजवळ 77 तरुण मंडळांनी भाग घेतला. या 77 तरुण मंडळामध्ये एक गाव एक गणपती या संकल्पनेसाठी जसं आबासाहेबांचा गट आहे त्यांची जरा त्या गटाची जरा सरशी दिसून आलेली आहे आणि 40-37 अशी ही संकल्पनेचा विजय आहे. आणि या गावामध्ये मी जाहीर करतो की या वर्षीसाठी 2020 या वर्षीसाठी एकच गणपती बसवण्यात येईल. खूप सारे उत्तर आपण बघितले आणि या इलेक्शनच्या भरपूर झाल्या आणि आज ही गावासाठी आपण एक इलेक्शन घेतलं होतं. त्याच्यामध्ये जरी आबा जिंकला असला तरी मला सुद्धा मनापासून वाटते की या गावासाठी एक गाव गणपती केली संकल्पना, त्या संकल्पनेला आपण बी एक दिलाना आपण मी आणि आबा एका ठिकाणी त्यापुढेही काम करत राहील. तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल पावरफुल. गाठ माझ्याशी आहे, चला रे. अरे चल. तात्या विजय आपला रे. तात्या जे काही लोकशाही मार्गाने चाललंय ते लोकशाही मार्गाने होऊ दे. आबासाहेब, मला ऐकाय मिळालंय तात्यासाहेब असू नका. कशाला विचार करताय आबा त्या तात्याचा? आपलं गाव सोबत आहे सगळ्या.